मी अरुण घोडके. शिवचिंतन. किल्ले रायगड राजधानी जिंकण्यासाठी इसवी सन 1818च्या प्रारंभी कर्नल प्रॉथर हा मेजर हॉल याच्यासोबत रायगडाच्या नजीक आला. दोघांनी मिळून 25 एप्रिल 1818 पासून 6 मे 1818 पर्यंत रायगडावरती हल्ले केले. तोफांच्या प्रचंड माऱ्यामुळे रायगडावरील अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. 7 मे पासून वाटाघाटीस प्रारंभ झाला. अखेर 10 मे 1818 रोजी कर्नल प्रॉथर रायगडावरती गेला आणि अवघ्या 100 शिपायाने त्याने रायगड ताब्यात घेतला. गडावरती वाराणसी बाईसाहेब, किल्लेदार आणि नौकराशिवाय कोणीसुद्धा नव्हते. त्यांना सन्मानाने पुण्यास पाठवले. त्यांच्यासोबत हत्ती, उंट, लाव्हाजमा देण्यात आला. कर्नल प्रॉथरने आपल्या हाताखालील असणाऱ्या मेजर ब्रॉड याचेही कौतुक केले. इसवी सन 1818 नंतर रायगड भग्न अवस्थेत होता. गडावरती फक्त 10-12 धनगरांची निवासस्थान होते. 1818 ते 1883 पर्यंत रायगडाकडे कोणीच फिरकले नाही. 1885 पासून मात्र रायगडाचे उल्लेख काही वर्तमानपत्रातून येऊ लागले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडास भेट दिली. मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेम्पल क्रॉफर्ड, कॅप्टन पीट यांनी कुलाब्याच्या कलेक्टरला सूचना केल्या. अखेर 1926 मध्ये शिवरायांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार झाला. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.